गणपती बाप्पांचे सर्वांच्याच घरी आगमन झालेले असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी नवनवीन मोदक बनवतच असाल। नमस्कार, आज आपण गणपती बाप्पांसाठी वेगळे आणि पौष्टिक असे मोदक बनवणार आहोत। हे अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतील। बनवायला तर सोपे आहे, खायला टेस्टी आणि त्यासोबत हेल्दी सुद्धा। यामध्ये आपण बिलकुल साखर किंवा गूळ वापरलेला नाही, अगदी हेल्दी अँड टेस्टी, सोबतच झटपट सोपे बनवायला, अजिबात चुकतील नाही असे, लहान मुलं सुद्धा बनवू शकतील एवढे सोपे। तर हे पौष्टिक हेल्दी मोदक कसे बनवायचे ते पाहूया। आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट मोदक। तर त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेले आहे आणि 1 वाटी मी डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे। याऐवजी तुम्ही खोवलेला ओला नारळ सुद्धा वापरू शकता, परंतु डेसिकेटेड कोकोनट सर्वांच्याच घरी असतो, तो लगेच आपले मोदक बनवून तयार होतील। आपल्याला हे खोबरकीस अगदी 2 ते 3 मिनिटं भाजायचं आहे। सुरुवातीला मी मिनिटभर छान मीडियम गॅसवर भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट कट करून घालायचे आहे। मी आज काही थोडे काजू आणि बदाम बारीक कट करून घेतले होते, तेच यासोबत भाजून घेत आहे। तुम्ही वेगळे सुद्धा तुपावर परतून घेऊ शकता किंवा यासोबतच भाजून घेऊ शकता, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता। मी थोडे काजू आणि बदाम बारीक कट करून घेतले होते, ते सुद्धा यासोबतच थोडे भाजून घेत आहे। भाजल्यामुळे त्याला छान चव येते, त्याकरता थोडं भाजून घ्यायचं आहे। हे सर्व अगदी 2 मिनिटाकरता मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे। याचा आपल्याला कलर बदलवायचा नाही। मस्त खमंग भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता याचा अजिबात कलर बदललेला नाही आहे। आता हे मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेत आहे। परत मी हीच कढई गॅसवरती ठेवलेली आहे, यामध्ये परत 1 चमचा तूप घातलेलं आहे। 1 वाटी खोबरकीस होतं आणि 1 वाटीच्या आसपास आपले ड्रायफ्रूट घेतले होते, त्याकरता मी 1 वाटी खजूर घेतलेला आहे। त्यातील बिया काढून थोडा मिक्सरला फिरवून घेतला आहे, त्यामुळे तो लवकर मेल्ट होईल। यानंतर कढईमध्ये घालून घ्यायचा। थोडंसं मेल्ट व्हायला सुरुवात झाली की यामध्ये आपण घेतलेलं सारण आहे ते थोडं थोडं मिक्स करायचं आहे। मी थोडं घालून घेतलेलं आहे, चमच्याने छान प्रेस करून आपल्याला यामध्ये हे मिक्स करायचं आहे। हे गरम असतानाच व्यवस्थित मिक्स होते, म्हणून मी गॅसवरच करून घेत आहे। फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे, गॅस एकदम लो ठेवायचा आहे, नाहीतर खजूर अगदी पटकन करपतो, त्यामुळे आपल्याला कडवट वास येऊ शकतो किंवा चव येऊ शकते। त्याकरता आपल्याला गॅस एकदम लो ठेवायचा आहे। कमी गॅसवरच आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हे बघा, आपण सुरुवातीला घातलेलं थोडं मिक्स झालेलं आहे, जे राहिलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅसवरतीच हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने प्रेस करत करत आपल्याला सर्व हे एकत्र करून घ्यायचं आहे। येथे तुम्ही बघू शकता खजूर आणि जे खोबरकीस ड्रायफ्रूट होते ते सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। खजुरामुळे याला छान बाइंडिंग आणि रंगसुद्धा आलेला आहे, दिसायला खूपच सुंदर दिसत आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे। वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आपलं मोदकाचं सारण बनवून तयार आहे। आता झटपट याचे आपण मोदक बनवूया। हे मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि हे थोडं गरम असतानाच आपल्याला याचे मोदक बनवायचे आहे। मोदक बनवण्यासाठी मी मोदकाचा साचा घेतलेला आहे, त्याला आपल्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे। साचा व्यवस्थित बंद करायचा आणि आपले हे मोदकाचे सारण आहे हे यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। हे सारण भरत असताना ते प्रेस करून भरायचे, म्हणजे त्याला छान बाइंडिंग येईल। हे तुम्हाला थोडं कोरडं किंवा मोकळं वाटत असलं तरी ते सारण गरम आहे आणि खजुराला व्यवस्थित प्रेस केलं म्हणजे व्यवस्थित बाइंडिंग येते। ते सारण गरम आहे, त्यामुळे ते व्यवस्थित छान असे मोदक बनतात, तुम्ही बघू शकता। हे बघा, मी साचा ओपन करून दाखवत आहे, किती छान व्यवस्थित असा मोदक बनलेला आहे। त्याला आकार पण खूप सुरेख आलेला आहे। याचप्रमाणे तुम्ही अगदी झटपट
2 मिनिटात याने मोदक बनवू शकता। मोदक किती पटकन बनतात तुम्ही तर बघितलंच। बनवायलाही सोपी आहे आणि खायला तर एकदम टेस्टी आहे। याचप्रमाणे आपण सर्व मोदक बनवून घ्यायचे आहे। किती सुंदर दिसत आहे आणि खायला तर खूपच छान लागतात। अगदी 10 ते 15 मिनिटात हे मोदक बनलेले आहे। तुम्ही सुद्धा याचप्रमाणे हे मोदक बनवू शकता। तरी हे बघा, मी याप्रमाणे सर्व मोदक बनवून घेतलेले आहे। तुम्ही मोदक पाहून बघू शकता, याला छान बाइंडिंग सुद्धा आलेली आहे आणि टेस्ट तर अप्रतिम आहे। तर हे मोदक तुम्ही 15 दिवस सुद्धा घरामध्ये ठेवू शकता। तर यावर्षी गणपती बाप्पांना हे हेल्दी अँड टेस्टी ड्रायफ्रूटचे मोदक तुम्ही नक्की बनवा। बाप्पांसाठी सुद्धा होतील आणि मुलांना सुद्धा तुम्ही हेल्दी आणि पौष्टिक खाऊ घालू शकता। तर या निमित्ताने तुम्ही मुलांसाठी हे मोदक नक्की बनवा आणि हे मोदक तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका।